काय का मला आज लय फ्रेश दिसते बोल भारी दिसत राहिले असं केस मोकळे हाडळी मध्ये दिसत तुझं काय बात करताय फ्रेश दिसते काय मी मग म्हणजे इथं माझं पोटात दुखत आहे अजून बरं वाटाना मला फ्रेश दिसते अरे खरंच ना लय काय गं, थोडीफार काय उठून दिसली तुम्हाला लगेच टणटणीचं वाटायला लागतं माणूस आहे का नाही म्हणजे लावा लगेच कामाला आम्हाला आज इशे नाही पण खरंच नाही असं काय सूर्य पडला त्या चेहऱ्यावर पण तू काळीची काय गोरी दिसू राहिली बा 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 थोडंफार उठून बसलं की तुम्हाला लगेच बरं पावडर जास्त लावला काच हा बरोबर म्हणले आ क्रीम लावली कोणची व्हाईट टोन आ आ? इसके पीछे राज काय चिमणीचा गु लावलाय चिमणीचा काळा असतो पांढरा असतो पांढरा असतो ना कावळ्याचा माहितीये का तुम्हाला कावळ्यात लावला चिमणीचा कावळ्याचा सुरेश पप्पा कामच आहे ना आज हा? लय हात पाय गाळलेत माझे बरंच वाटाना कालच म्हणलं सलाईन एक तू म्हणे नाही आता बरं वाटायला लागले काय करू काय कळा ना बाई मला धुणं धुवायचं पडलंय अजून आई बी गेल्यात मळ्यात आज दारे धरायला मग आता आई गेल्या म्हणलं आता सगळं तुलाच आवरावं लागेल आई म्हणल्या तुला जेवढं होईल तेवढंच आवर पण आम्ही लहान मी काय करतो केस आहेत ना तुम्ही जाता केस आहेत नाही हे केस आम्ही इकायचं बरं का कॅमेऱ्यावर आहे बर का आणि बुडी का बाल घ्यायचा बुडी का बाल बुटी का बाल केस होईल हा मग केस यायचा केसर फुगे बुडी का बाल नमस्कार 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 राम राम पाहुणे राम राम पाहुणे बघा हे. ते कोणीच राम राम करत आम्हाला हो डुगी खेळू राहिली बाबा सोबत दुगीला खाऊ घालायचं बाबा घरी आले तिला कोणीच लागत नाही ना मम्मी ना पप्पा ना आजी ओन्ली बाबा बाबा लवर आहे ती बाबा लवर बाबा रागवत नाही ना तिला मेन म्हणजे त्याच्यामुळे तिला बाबा लागत नुसता बाबा म्हणून ती गोष्ट देतो बाबा बाबा आई म्हणतच नाही हो हा आई नाही म्हणत ती नाही म्हणत सगळं म्हणते आजी बिजी बाबा पप्पा हा. आई नाही म्हणत तिला किती शिकवले तरी आई बोलत नाही आई आई म्हणन कधी म्हणन तुम्ही शिकवता का थोडंफार तर बोलायचं महाविषय जमला मला पप्पा म्हणायला लागली मी काय शिकू बाकीचं बघितलं का मतलब माणसं हा जिने जेल मध्ये आहे तिथंच नाव घ्याय ना काय बाई आई बोला का ग दादा शिकायला लागतील कोणी कसं दादा मग आईने शिकवले ना तुझ्या आजीने शिकवलंय ना तिला फ्रेश येते आजी आजी कुठे गेली बाई आजी ती हातातलं मनगटे काढून टाकले तिच्या मी आजील बोलला आजील बोलला बाई हॅलो आजील बोलला किती केस गळत होते बघितलं का सुरेश पप्पा बघा हे केस. लहान मुलांचा मित्र म्हणजे त्यांचा आजोबा असतो आजोबा त्यांना बाकीचे मित्र लागत नाही लहानपणी आजोबा आजी मित्र मैत्रीण असते मला तर त्यांचे माझ्या आजोबाचं प्रेम भेटलंच नाही पिल्लूस पप्पा हा माझे आजोबा हा मी लई लहान होते तेव्हाच माझे आजोबा वारले होय आजू आपल्या ना ही जेवढा असेल ही वर्षी नाही का हं. तेवढा आजू होता तेव्हा माझे आजोबा वारले तुला केस सांगतो बाबाचा आमच्या मला काय राहायचं माहितीये का मला एक चपलात नाद राहायचं बरं का मी काय करतो 15 दिवस नवीन चप्पल आलं आणि बाबा 15-20 दिवसात हा बाबा काय करते चपला लपून ठेवायची माही हा. भाड्या म्हणजे तो नुसता चपलाचा नाद आहे आपल्या अभिरव्याने का हा लय चपला नाद मला अभिरव्यांना पण लय नाद आहे चपलाचा हा 15-20 दिवसात चपला बया. मला म्हणजे बरं झालं तू मला तू चांबार व्हायला बरं चांबार आणि आले चप्पल बघायची बरं का त्यांना बोलले ना हा. अक्षा भारी आणली रे चप्पल माझी भारी आणली रे केवढ्याची आपण सांगायचं 200 रुपयाची भाड्या एवढी महाग असते का माझी कोणी चप्पल किती रुपये जास्त घरं जास्त 1000 रुपये 1200 रुपये नाही आम्ही तर एक चपलात जोड घातली तर 6-6 महिने चप्पल घेत नाही लय ना अधिक माणूस आहे बाई तुम्ही तुझ्या बाबाने डुगील खाली सोडली वाटते आई नाही तर कर्मा नाही घरी पोटात दुखत आहे झोपता येई ना काही करता येई मम्मी गेली दार दारायला मला जावं लागेल तुम्ही कुठं चालले दार दाराला थोड्या वेळ मम्मीला मग जाणार होते ना हॉटेलवर जायचंय आई म्हणत होते कंस घेऊन जा कंस उकडव भाजी करायची होती याची कायची काय म्हणजे त्याला शेवग्याच्या फुलांची भाजी जाऊ दे तुझी तब्येत बरी नाही ना हा ना, माझी तब्येत बरी नाही त्यामुळेच मी काही कुठं ना करा तुझी तब्येत बरी नाही म्हणून आजच्या चपातीवर भागी तुम्ही जाऊ दे आजच्या जेवतच नाही ते मला म्हणजे दुःख आहे ना तू दुःख देऊन
आई गेल्यात ना चपात्या करून. वांग्याची भाजी केलेली ती का तो काय खाल्लं? काय नाही खाल्लं, एवढी चतकुर चपाती खाल्ली फक्त, बाकी काहीच नाही खाल्लं. हा टेन्शन मध्ये. कोमल पण शेतात किती भारी वाटतं बघ ना, पाखर चिलबिलाट कावळा किती भारी ओरडतो बघ ना, काव काव. निसर्ग सिटी म्हणजे जुने लोक असं म्हणायचे, जे आपले वारलेले लोक आहेत ना, त्याच्या कावळ्याच्या रूपात येतात घरापाशी, मग आपल्या संग संवाद करतात नाही का. बाबाच्या आठवण काढली तर बाबा कसे वरून बोलले बघ ना, काव काव करतात. शेतात असते मला भाड्यात नवीन चप्पल आणली म्हणत असेल. कडे कडे बाबा बाबा ठीक आहे, तुम्हाला शिवाय देऊ राहिले दादा. तिथं बसले छाप मध्ये बघा. पोलीस पप्पा हं. माझ्या मैत्रिणी म्हणतात, कोमल तुला नवरा तुला सासरवास करतो का? हं. एवढी कशी काळी झाली, तब्येत कस काय तुझी खराब झाली, तू लग्नात एवढी मॉडल होती, आता अशी कशी झाली? सांगा बरं, कस काय मी अशी झाली? मी काय सासरवास केला तुला? तू काळीच आहे पहिल्यापासून. तू का गोरीत लागणार गोरी होतो? तुला लय काम सांगत वाटतंय बाया, असे म्हणतात माझ्या मैत्रिणी. काय काम आहे तुला इथं? मग काय आहे तर तिथंच काय घरातले काम नाहीत मला? प्रत्येक पोरीला जेवढं काम असतं तेवढंच काम तुला आहे, वेगळं काय तुला काय? इथं काय डबार उतला मशीन घेऊन जा ना, डबार उतला लावला का तू? वॉशिंग मशीन घेऊन जा नाही. अरे लेडीज म्हणजे एक वॉशिंग मशीनच आहे, तुला माहिती का? सध्याच्या कलियुगातली. पेमेंट देता का मग? हा, पेमेंट देता? ती लाईटवर आहे, तर नाका 2 वायर जोडितो. पगार देता का मला? नाकात जोडा मग वायरी माझ्या. लगेच दपादप. वॉशिंग मशीन आहे का मी? वॉशिंग मशीन, बायकोची वॉशिंग मशीन चार्जिंग कशी होतं माहिती? बायको संग 2 शब्द प्रेमाने बोलले का फुल चार्जिंग डायरेक्ट 10 बादल्या धुणं लगेच रेडी. हा, सगळ्या मात्रात लय गोड बोले. मी नवीन मशीन आणली मार्केट मध्ये, बायको वॉशिंग मशीन. गोड बोले तुम्ही, गोड बोले. एखाद म्हणून माझी बायको सुखत चालली, माझ्या बायकोसाठी मशीन घेतो, तसं काय नाही डोक्यात. कुठं सुखात चाली? दुसऱ्याच्या बायका असं घालत का गलट, आणि मी बघा सुकडे पार. मी घेणार आहे आता वॉशिंग मशीन, नवरा म्हणलाय मला वॉशिंग मशीन घेणार आहे. तुला खारी खोबरं चालू करू का? ते बघा डाबा भरून पडलाय खारी खोबऱ्यात. मग तुला खायचं कळत नाही ना, त्यामुळं खात नाही मी. मला तुमचे आजार, आम्ही काय करावं? त्यामुळे उठल्यावर काय करायचं? मग त्याला बसायचं खाली, बस म्हणायचं. उठल्यावर त्याला म्हणायचं बस खाली. हा, ते बघा चिक्कू, माझ्या स्वप्नात आले ते पिलूस पप्पा रात्री चिक्कू. कस काय? आणि मला असं गोड गोड पिकलेले चिक्कू खायला दिले, कसं स्वप्नात आलं माझ्या. हा, काहीतरी गोड फळ भेटणार आहे काय पिलूस पप्पा? हा, काहीतरी फळ भेटणार आहे, त्यामुळे तसं स्वप्न पडलं मला. हा ना. तुम्ही आता परत कधी येणार? आपल्याला दवाखान्यात जावं लागेल. आमचा काय भरोसा, एकदा गेले म्हणजे गेले. काय कसं बोलता? घरचं हॉटेल आहे काय, लोकांचं आहे काय? मालक आहे तुम्ही स्वतः. पण थांबवला होता ना तिथं, लय गरजेचं असतं. स्टाफ गेला काय घरी? स्टाफ जरी असलं तरी आपल्याला लक्ष द्यावं लागतं ना, स्टाफच्या भरसर काम करून जमत असतं. तेवढं तर नाहीच म्हणाला. मग फुले पप्पा, हळदीचे झाड सगळं सुकून गेले हो, पाणीच नाही त्यांना. हळदी झाडाला फुल आलं होतं आपल्या. मग तुम्ही पाणी घाल नाही, मी तर काय करणार त्याला? अहो हाऊस भरताना आई इकडेच गिरणीत पाणी सोडतात, तिकडे पाणीच देत नाही त्यांना. आज तरी मोटर चालू करून हळदीला पाणी द्यावं लागेल. द्यायचं होतं ना. ते बघा काँग्रेस स्वतःचे हळूहळू शेणखोर कोणी केला आज? मग आज पप्पाने केलाय. पप्पा मक्का घेऊन आले वाटतं. नाही मी तरी काय करू, हा, होत नाही राहिलं. नाही तर मीच करी दे मसरूर. काळजी घ्यावं लागत नाही स्वतःची. स्वतःची काळजी स्वतःनेच घ्यावं लागते. स्त्रियांचं काय सोपं नसतं बाई. हा ना. मग काळजी घ्यावं लागते. तुम्ही घेतली 2 दिवस माझी काळजी, आता मलाच काळजी मला घ्यावं लागेल ना. काही मुलींचं एवढं अवघड असतं पोलीस पप्पा, किती दुखलं तरी उठून काम करावं लागतात बायकांना, माहितीये का? काम केल्याशिवाय पर्यायच नसतो. अहो ते सासर एकदा की माहेरला गेलं का, काम दुखायला लागलं का, ती जागेवरून उठणारच नाही. सगळं काम आई करत असते, माहितीये का? तरी झोपून पडे राहो. तिथं कोणी सांगणार नसतं ना की बाई उठ काम कर. ते हक्काचं घर असतं ना. बरोबर आहे. सासर म्हणजे लोकांचं घर. लोकांचं घर ना हगुंबर. लोकांचं घर लोकांचं कसं म्हणता येईल बरं? सासरे गेल्यानंतर घर कोणाचं? मग त्यावेळेस तुम्हाला का ते आपलं वाटतं? त्यावेळी हुकूम गाजवणारे कोणी नसतं, त्यामुळे असं काय नसतं. हुकूम बिकूम काय नसतं, ते पिढी पुढे चालत आलेली गोष्ट आहे ती. त्यात काय हुकूम काय विषय? तुला उद्या सून येणार आहे, मग तू सून तशी म्हणा का माझ्या सासू माझ्या हुकूम गाजी? ती पण तेच म्हणणार, ती पण लोकांच्याच घरी आलेली असते. अरे म्हणजे हे रचलेलं आहे सगळं, लिखित आहे सगळं. पिढ्या नाही का, पिढी बदलत राहती.
मग का बरं तो मुलींना पहिली आपलं मुलगी घर नाही होती, नंतर एक बायको झाली, नंतर एक सासू होणार, नंतर आजी होणार. हे सगळे लिखित आहे. वाटत? माझ्या घरी जे मला सून येणार तिला पण तेच वाटणार आहे की दुसऱ्याचं घर आहे म्हणून. मग तेच आहे. असं काय नाही वाटत दुसऱ्याच घरी. मानलं तर सगळं आपलं असतं, नाही मानलं तुम्हाला तर काय आहे? तुम्हाला कोणी ऐका म्हणणार हे कर ते कर, तुमचं घर आहे का नाही? मानलं तर परका आपलं असतं, आणि नाही मानलं तर आपलं नसतं, माहिती का? अहो सुनाने किती आपलं मानलं ना तरी सुनांना कोणी आपलं नाही मानत आहे का तुम्हाला माहिती? ही गोष्ट लय आतली गोष्ट आहे. तुम्हाला अगं सगळे कोमल, म्हणतील तुम्ही दगडाला आपलं बरं जाऊ दे, एकच काम करा तुम्ही तुमच्या सासरवाडीत फक्त 2 दिवस राहून या. तुला माहिती ना मला झोप येत नाही कुठं. ते झोपेचं मला नका सांगू. आता कसं झोपेत नाही? आम्ही कसं आमचं घर सोडून, आम्हाला आमचं बेड, आमची उशी, आम्ही सगळं सोडून मग आम्ही पुरुष तुमच्या घरी आहेत, सेटल तुम्ही व्हायचं. स्त्रिया आहेत, आम्हाला नाही जावं लागत कुठं. का बरं? का नाही जावं लागत मग? स्त्रियांनीच का कोणतरी बरं? गोष्ट माहितीये का, दगडाला जर जीव लावला ना तर दगड सुद्धा चमकतो, माहितीये का? आणि मग तुम्हाला काय म्हणाले, मी जीव नाही लावत का? अरे मग मी तेच सांगतो ना, जीव लावले कोणची गोष्ट अशक्य गोष्टी शक्य होत असती. काय नाही, किती जीव लावला पुरे अशा किती की येतं सासू सासऱ्यांना सगळ्यांना जीव लावितात, पण शेवटी काय होतं, जागा भेटतच असतो बाई. दगा बाजरे. एकदा मुलगी होऊन दाखवा ना मला. तुमच्या सासऱ्याला तुम्ही आठवड्यात एक तरी फोन करून विचारता का अरे कसे आहेत, बरे आहेत का? आणि तुमच्याच जर आई बापाला फोन नाही केला तुम्हाला कसं वाटत? का ग कोमल, विचारत नाही तू? माझ्या मम्मी पप्पाला फोन नाही केला, सासरवाडीत गेली, एक फोन करून तर विचार, मम्मी तू कशी आहे, बरी आहे का? वाटत का नाही? हा विचारतो मी रोज. मग तसं तुम्ही लावा बरं एक फोन तरी. आहे का कोणते जावई सांगा बरं मला. आज जे बी माझे व्हिडिओ बघू राहिलेत ना ते मला कमेंट करून सांगा, तुमचे नवरे लावतात का तुमच्या आई बापांना फोन एकदा तरी की हॅलो सासू सासरे तुम्ही बरे आहेत का, कसे, काय चाललंय? जर विचारत असताना तर कमेंट करून सांगा. मी म्हणते 100%तून 10% असे जावई असते जे आपल्याला आई बापाला विचारत असते, आहे का नाही? तर नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? आशा करते की सगळे मजेत असतील. मी काय मजेत नाहीये, तुम्हाला माहिती आहे माझी तब्येत खराब आहे. आजच्या दिवस आराम करते. जर आज बरं नाही वाटलं तर उद्या मी नक्की सलाईन घ्यायला जाणार आहे. आणि मी सगळ्यांच्या कमेंट वाचते आणि सगळ्यांना रिप्लाय देते. तर कोणाला जर रिप्लाय नसेल आला ना तर मला सांगा की रिप्लाय द्या मॅडम म्हणून. मी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचे मेसेज वाचून, कमेंट वाचून मी रिप्लाय करत असते. मला काही गर्व नाहीये कोणत्या गोष्टीचा की मॅडम आम्हाला रिप्लाय देत नाही, असं नाही तसं नाही. तो पिलूस पापा तो पॅच कोणता होता हो? पॅच पिलूच्या पाटील लावायचा नाव आहे ना, बघ ना, मला नाही सांगता. विसरले ना? तो पॅच मी बघते आणि ताई तुम्हाला कमेंट करून सांगते की रिप्लाय देते तुमच्या कमेंटला. तिथे पॅचचं नाव काय आहे. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. सी यू, बाय, सबस्क्राईब, लाईक, टाटा, बाय बाय. भेटूया उद्याच्या छान छान ब्लॉग मध्ये. घ्यावरून काम, चल लवकर आता, नाटकं आली.